ऑलराईट मंडळी, सो आणखीन एक मराठी सिनेमासृष्टीकडनं एक टीझर ड्रॉप झालेला आहे, ज्या सिनेमाचं नाव आहे गाव बोलावतो. आता हा सिनेमा 7 मार्चला येणार आहे आपल्या सगळ्यांच्या भेटीला. नक्की कसं आहे या सिनेमाचं टीझर आणि एकंदरीतच सगळ्या गोष्टी त्याबद्दल चर्चा करूया पटापट. या सिनेमामध्ये आपल्याला मुख्य भूमिकेमध्ये भूषण प्रधान दिसतोय. या सिनेमाचं जे दिग्दर्शन आहे ते केलेलं आहे विनोद माणिकराव यांनी. आणि इथून मागे मी विनोद माणिकराव यांचं कुठलंही काम बघितलेलं नाहीये, त्याच्यामुळे माझ्यासाठी हा एक व्यक्ती नौखा दिग्दर्शक म्हणूनच असणार आहे. आता एकंदरीत त्यांनी टीझरमध्येच लिटरली संपूर्ण स्टोरी सांगितलेली आहे. आय डोंट अंडरस्टँड वाय दीज पीपल आर डुईंग सच मिस्टेक्स ऑन अ रेग्युलर बेसिस. कारण का ज्या वेळेला तुम्ही तुमचा टीझर कापताय, ट्रेलर कापताय, त्यावेळेला तुम्ही नका ना काही जास्त कळू देऊ लोकांना, म्हणजे लोक थोडंसं किमान उत्कंठा तरी वाटेल. आता एकंदरीत या सिनेमाचा टीझर आपल्याला हे सांगतोय की एक भूषण प्रधान नावाचा युवक आहे, जो गावातलंच गाव सोडून काही वर्षांपूर्वी शहरात गेलेला असतो, स्ट्रगल करत असतो त्याचं करिअर करण्यासाठी. मग काही काळानंतर तो गावात येतो. मग गावात आल्यानंतर त्याला कळतं की या गावामध्ये अजून नेटवर्क सुद्धा नाही, कारण एका मॉन्टाजमध्ये आपल्याला ते दिसतंय की इथे मोबाईल नेटवर्क मिळेल, 10 रुपये प्रति मिनिट प्रति सेकंदाचं काहीतरी तिथे आहे. तर ते बघून तुम्हाला कळते की ते गाव प्रचंड पिछाडलेलं आहे, तिथे सरकारच्या कुठच्याच सुविधा अजून पोहोचलेल्या नाहीयेत आणि सुखसुविधा नसल्यामुळे मग त्या गावामध्ये असणारी गरिबी, सगळे प्रॉब्लेम्स, या सगळ्यांना तो कसं दूर करण्याची त्याची ती धडपड सुरू करतो. आणि भूषण प्रधान लिटरली टीझरमध्ये हे आपल्याला म्हणताना दिसतोय. पैसे कमवण्यासाठी गाव सोडून शहरातच जावं लागतं, हे अगदी चुकीचं आहे. आता मंडळी, एकंदरीत त्या सिनेमाच्या टीझरला पाहता हा सिनेमा प्रचंड ओल्ड स्टाईल आपल्याला जाणवतोय. म्हणजे एक साधारण हा सिनेमा 5-6 वर्षांपूर्वी कदाचित 2018-19 मध्ये शूट केलेला असावा, कारण भूषण प्रधान सुद्धा एक वेगळ्याच पर्सनॅलिटीमध्ये दिसतोय, तो जो आधी जसा दिसायचा तसा. आणि त्याच्यानंतर ज्या पद्धतीची वाली जी ती एडिटिंग स्टाईल असते टिपिकल एकता कपूर, ती आपल्याला इथे दिसते. किंवा ज्या पद्धतीचे इवन इफ द कॉस्ट्युम्स अँड सेट डिपार्टमेंट अँड एव्हरीथिंग, असं वाटतच नाही की मेकर्सने काही मेहनत सुद्धा घेतलेली असेल या सिनेमाला शूट करण्याकरता किंवा एडिट करण्याकरता. ऑनेस्टली स्पीकिंग, पोस्ट कोविड मला सांगा, तुम्ही अशा पद्धतीचा सिनेमा बघायला जाणार आहेत का थिएटर्समध्ये? म्हणजे आय थिंक सगळेजण, जिथे ऑडियन्स इतकी अपग्रेड झालेली आहे, तिथे मेकर्सने सुद्धा आता आपल्या डबक्यातनं बाहेर येण्याची गरज आहे असं मला वाटतं. आणि नवीन एक्स्ट्रा ऑर्डिनरी काहीतरी एक्सपिरियन्स घ्यायलाच लोक थिएटर्समध्ये येत आहेत, ही गोष्ट तुम्ही प्लीज स्वीकारून घ्या. त्यातच तुमचं आमचं सगळ्यांचं भलं आहे असं मला वाटतंय. दिस इज हाय टाईम राईट नाव. आपण या गोष्टीबद्दल सातत्याने आपल्या चॅनलवरती कितीतरी व्हिडिओजपासून बोलत आलेलो आहोत, पण तेच की 40 दिवसात सिनेमे शूट करून मोकळे होतात हे सगळे मेकर्स. आणि मी पर्टिक्युलरली या सिनेमाच्या मेकर्सबद्दल बोलत नाहीये, पण ती जी एक टिपिकल मानसिकता आहे मराठी सिनेमासृष्टीची, की 30 ते 40 दिवसात संपूर्ण सिनेमा शूट करायचा, त्याच्यासाठी ना काही रिसर्चमध्ये मेहनत घ्यायची, ना कॉस्ट्युममध्ये, ना सेट डिपार्टमेंटमध्ये, ना मेकअपमध्ये, काहीच नाही, ना म्युझिकमध्ये, ना डायलॉग्स रायटिंगमध्ये, ना स्क्रीन प्लेमध्ये, कशातच काहीच नाही. मग ते 30 ते 40 दिवसात सिनेमे रिलीज करायचे, त्याला काही पण थातूर नाव देऊन द्यायचं, तो सिनेमा थिएटर्सपर्यंत आणायचा. बरं, थिएटर्समध्येच ते रिलीज करायची, हा एक वेगळा अट्टहास, जगा वेगळा. आता मला असं वाटतं OTTचा जमाना आलेला आहे. बाप सिनेमे सुद्धा बॉलिवूडकडनं किंवा तामिळ असेल किंवा तेलुगू असेल, मल्याळम असेल, यांच्याकडनं बाप प्रोडक्शनचे सिनेमे सुद्धा ते OTTवरती डिरेक्टली रिलीज करताय. तर तसं काहीतरी आपण करायला पाहिजे. आता अशा पद्धतीचे सिनेमे, एवढ्या साध्या स्टोरी लाईनचे सिनेमे बघायला कोण थिएटर्समध्ये जाईल, हे मला तुम्ही सगळ्यात आधी सांगा. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, की 30 ते 40 दिवसात सिनेमे शूट करून मोकळे झालेले असतात. त्याच्यानंतर तुम्ही सगळं बघता, डेट कधी लॉक करायची, कधी सगळ्या गोष्टी, तिथून पुढे तुमची स्ट्रगल सुरू होते. मला असं वाटतं की त्याच्यामुळे काय होतं की सिनेमे अडकतात. 5-5, 6-6 वर्षानंतर ते लेट रिलीज होतात आणि मग सगळंच जुनं झालेलं असतं, आउटडेटेड झालेलं असतं. त्या सिनेमाला शूट करण्याची स्टाईल असेल, एडिट करण्याची स्टाईल असेल, सगळंच एकंदरीत तो अख्खा अनुभव, त्याच्याचमुळे हा सिनेमा सुद्धा खूप काळानंतर रिलीज झालेला असा आपल्याला फील होतोय, जाणवतोय. आणि त्याच्याचमुळे खूप आउटडेटेड वाटत असल्यामुळे लिटरली भूषण प्रधानला मला असं सांगायचंय की घरात गणपतीसारखा सिनेमा ज्यावेळेला तू आम्हाला देतोस ना, त्यावेळेला तुझ्याकडनं फार जास्त एक्सपेक्टेशन आमच्या वाढू लागतात ॲज अ प्रेक्षक म्हणून. त्याच्यामुळे तुझ्या स्क्रिप्ट्स प्लीज निवड, म्हणजे योग्य विचार कर, आपण कुठच्या याच्यासाठी काम करतोय. आणि प्रमोशन्स करा रे राजांनो, प्लीज. बिंबीच्या देठापासून, अतिशय हृदयाच्या तळागाळापासून ही विनंती आहे की तुम्हाला प्रमोशन हे शिकावंच लागेल. आज विकी कौशलचा छावा हा सिनेमा, काही गरज तरी होती का त्या फिल्मला प्रमोशन करायची, मला सांगा. पण कुठच्या बाप लेवलचं प्रमोशन त्यांनी केलंय. तर आपण, मला असं वाटतं, इतकी आउटडेटेड आणि मागासलेलो राहिलोय ना आपण सिनेमा मेकिंग, प्रमोशन आणि या सगळ्या गोष्टींमध्ये. तर त्याच्यामध्ये थोडंसं इम्प्रोवाइज करा असं माझं सगळ्यांना रिक्वेस्ट आहे. आणि शक्यतो जर वर्षभरात 100 सिनेमे रिलीज होतात मराठी सिनेमासृष्टीकडनं, तर त्यातले किमान 80 सिनेमे डायरेक्ट OTTवरती आणा. कारण तुम्ही त्याच स्टाईलचे, त्याच पद्धतीचे सिनेमे तुम्ही बनवतायत. तर त्याच्यामुळे इट्स बेटर की आपलं हसू होणार नाही 4 चौघांसमोर, आणि ते सिनेमे तुम्ही OTTवरती आणल्यानंतर किमान त्याचं काहीतरी तुम्हाला मिळेल. फक्त 40% सबसिडीची जी रक्कम तुम्हाला मिळते त्याच्यासाठी सिनेमे बनवणं प्लीज बंद करा, हे मला सगळ्यांना आवर्जून सांगायचं आहे. बाकी बघूया, गाव बोलावतो या सिनेमाच्या ट्रेलर आल्यानंतर चर्चा करूच आहेत आपण. आता ऑलरेडी स्टोरी तर सांगितली आहे.
ट्रेलरमध्ये कदाचित क्लायमॅक्स पण ते सांगतील. बघूया पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत काळजी घ्या. पीस आउट.